27 तारखेला दादांच्या अपघाती निधनाच्या आदल्या दिवशी रात्री मी दादांशी फोनवर बोलले. तेव्हा मला दादा बोलले की तुला गटनेता म्हणून पत्र द्यायला सांगितलंय आणि त्याप्रमाणे तुला कामकाज करायचंय. 28 तारखेला ही सगळी घटना घडली, दादांचा जो अपघाती मृत्यू झाला. आणि 30 तारखेला मला नाशिकच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं आणि त्यांनी सांगितलं की तुला ह्या सीमा ठाकरे ह्या गटनेता होत आहेत आणि तुला त्याच्यावरती सही करायची. तटकरे साहेब म्हणे की मी असं कुठलंही पत्र दिलेलं नाहीये आणि हे कदाचित स्कॅन कॉफी किंवा कोणी पत्र घेतलं असेल तर मला माहित नाही, पण मी कुठलं पत्र दिले नाही, मी तुझ्या नावाचं पत्र देतं असं 30 तारखेला मला तटकरे साहेब बोलले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद उफाळून आलेला आहे. गटनेते पदावरून वाद आहे. नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हेमलता पाटील यांनी दावा केलेला आहे अजित पवार यांनी मृत्यूपूर्वी त्यांना गटनेता पदाचं आश्वासन दिलेलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या पत्नी सीमा ठाकरे या देखील निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या आहे आणि त्यांनी आता त्यांच्या नावाने गट स्थापन केलेला आहे. सीमा ठाकरे या गटनेते झालेले आहेत आणि यावरच हेमलता पाटील यांनी आक्षेप घेतलाय. नेमकं काय घडलं, तुम्हाला कधी आश्वासन मिळालं होतं? मी निवडून आल्यानंतर पहिला फोन मी दादांना केला आणि मला दादांनी सांगितलं की तू मुंबईला येऊन भेट आणि त्याप्रमाणे मी 24 तारखेला दादांची वेळ घेतली होती. 24 तारखेला सकाळी 8 वाजता मी दादांना भेटले आणि मी त्यांना सगळं तौलानिक संख्याबळ वगैरे सांगितलं. त्यावेळी मला दादांनी स्पष्ट सांगितलं की तुला गटनेता म्हणून कामकाज करायचं आहे आणि ती जबाबदारी तुला घ्यावी लागेल. मग त्यानंतर ते मला बोलले की तटकरे साहेब आता इथं येत आहेत आणि आपण परत एक तटकरे साहेबांबरोबर मीटिंग करू. 10 वाजता तटकरे साहेब त्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही परत चर्चा केली, त्यांना सगळं तौलानिक संख्याबळ वगैरे सांगितलं आणि त्यावेळेला पण दादा नंतर मला बोलले की तुला गटनेता म्हणून कामकाज करायचंय. हे सगळं बोलणं झाल्यानंतर 27 तारखेला दादांच्या अपघाती निधनाच्या आदल्या दिवशी रात्री मी दादांशी फोनवर बोलले. तेव्हा मला दादा बोलले की तुला गटनेता म्हणून पत्र द्यायला सांगितलंय आणि त्याप्रमाणे तुला कामकाज करायचंय. 28 तारखेला ही सगळी घटना घडली, दादांचा जो अपघाती मृत्यू झाला. आणि 30 तारखेला मला नाशिकच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं आणि त्यांनी सांगितलं की तुला ह्या सीमा ठाकरे ह्या गटनेता होत आहेत आणि तुला त्याच्यावरती सही करायची. मग तेव्हा मी स्पष्ट सांगितलं की अशा पद्धतीचं दादांचं आणि माझं बोलणं झालं होतं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तटकरे साहेबांनी आम्हाला तशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये सीमा ठाकरेंचा उल्लेख आहे. मग मी 30 तारखेला तटकरे साहेबांना रात्री फोन केला आणि तटकरे साहेबांना फोन केल्यानंतर तटकरे साहेब म्हणे की मी असं कुठलंही पत्र दिलेलं नाहीये आणि हे कदाचित स्कॅन कॉफी किंवा कोणी पत्र घेतलं असेल तर मला माहित नाही, पण मी कुठलं पत्र दिले नाही, मी तुझ्या नावाचं पत्र देतं असं 30 तारखेला मला तटकरे साहेब बोलले. पण आता तुम्हाला पत्र मिळालंय का? पुढे काय झालं? नाही, पुढे 30 तारखेला तटकरे साहेब बोलल्यानंतर मी 2 तारखेला मुंबईला गेले होते. तेव्हाही तटकरे साहेब म्हणे की मी पत्र देण्याची व्यवस्था करते. मला तसं कुठल्याही पद्धतीचं पत्र तटकरे साहेबांकडून मिळालेलं नाहीये. परंतु काल जो राष्ट्रवादीचा 3 लोकांचा गट जो स्थापन झाला त्याच्यामध्ये सुद्धा मला तटकरे साहेबांनी कुठल्याही पद्धतीचे आदेश दिलेले नाहीयेत आणि मला त्याबद्दल काहीच माहिती नाहीये. तुम्ही पुढे काय करणार? पुढे माझी भूमिका हीच आहे की दादांच्या मृत्यूला अजून आठवडा पण झालेला नाहीये, अजून ती राख सुद्धा हे झाली की नाही ते माहीत नाहीये. आणि अशा वेळेला जर कोणी दादांच्या आडून राजकारण करत असेल, आपापले पॉलिटिकल स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर दादांची एक कार्यकर्ती म्हणून ते मी अजिबात सहन करणार नाही. कारण जर काही अशा पद्धतीचं पत्र गेलं असतं तर प्रदेशाध्यक्षांनी मला फोन करून सांगितलं असतं की असा असा गट फॉर्म होते, तू सही कर. इतकी साधी गोष्ट होती. मला प्रदेशाध्यक्षांकडून अजूनही कुठल्या पद्धतीचा फोन नाहीये, त्या पद्धतीचे निर्देश नाहीये. त्यामुळे मलाच कळत नाही की कशा पद्धतीने मी पुढे जायचं. तुमचे 4 नगरसेवक असताना तिघांनी गट स्थापन केला आणि तुम्ही गटाच्या बाहेर आहात. हो, आमचे 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्यापैकी 2 नगरसेवकांनी मला सांगितलं की त्यांना समीर भुजबळांनी फोन केला आणि सांगितलं की तुम्ही त्या याच्यावरती सही करा आणि त्या पद्धतीने त्यांनी सही केली. मला समीर भुजबळांचाही फोन नाहीये, मला भुजबळ साहेबांचाही फोन नाही आणि मला तटकरे साहेबांचाही फोन नाहीये. मग तुम्ही त्या गटामध्ये सहभागी होणार की स्वतंत्र राहणार? मला प्रदेशाध्यक्षांनी सांगावं की नक्की काय घडलंय,
ते जर म्हणतात की मी पत्र दिलेलं नाहीये, मग त्यांचं पत्र कोणी स्कॅन कॉपी म्हणून वापरलेलं आहे का, त्यांचं खोटं पत्र वापरलेलं आहे का, किंवा दादांच्या मृत्यूनंतर कोणी प्रदेशाध्यक्षांवरती दबाव आणून त्यांना सांगितलंय का की अशा अशा व्यक्तीच्या गटनेत्याचं पत्र द्यावं. प्रदेशाध्यक्षांनी मला सांगितलं, मला आदेश दिला, त्याप्रमाणे मी करेल, पण त्यांनी मला सांगितलं तरी पाहिजे की नक्की काय घडलंय ते. तुम्ही संपर्क साधला प्रदेशाध्यक्षांशी? मी 30 तारखेला त्यांच्याशी बोलले आणि परवा दिवशी मी जेव्हा दादांच्या अस्थीचं विसर्जन प्रत्येक जिल्ह्याला होणार होतं त्या दिवशी मी मुंबई कार्यालयामध्ये गेले होते, तेव्हा आमचे आमदार माणिकराव कोकाटे त्यांच्याशी त्या संदर्भात बोलले. तेव्हाही त्यांनी सांगितलं की माझ्या नावाचं पत्र देतो. म्हणजे रविवारी पण, आज मंगळवार आहे आणि सोमवारी तो गट स्थापन झाला. त्यामुळं कन्फ्युजन खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. सीमा ठाकरेंच्या पत्रावर काय तारीख आहे? मला ते माहीत नाही, पण 23 तारीख आहे असं सांगतात. 24 तारखेला मी आणि प्रदेशाध्यक्ष आणि दादा भेटलो. 23 तारखेचं ते पत्र असणंच शक्य नाही. मग ते बॅकडेटेड दिलंय की ते माहीत नाही मला. ह्या आहेत हेमलता पाटील यांनी गंभीर असे आरोप केलेले आहेत. दादांच्या मृत्यूनंतर काही राजकारण केलं जातंय का, खोटं पत्र हे सादर केलं जातंय का आणि प्रदेशाध्यक्षांनाही अंधारात ठेवलं जातंय का, अशा स्वरूपाचे गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत. आता प्रदेशाध्यक्ष नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात, रंजन ठाकरे त्यांच्याकडे जे पत्र आहे ते नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कॅमेरामन मंगेशसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.